नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी एस बी कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. मानवी संसाधनाच्या कार्यांमधील अतिशय महत्त्वाचं एक कार्य म्हणजे कार्यविश्लेषण. या कार्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये विविध प्रकारची कामे केली जात असतात. त्या प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळे कौशल्य, ज्ञान व क्षमतेची गरज असते. त्यामुळे व्यवसायात कामगारांची भरती करण्यापूर्वी कार्यमूल्यांकन करणे आवश्यक असते. एखाद्या विशिष्ट कार्यातील विविध कार्याची व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध क्रिया व त्यांच्या स्वरूपाची माहिती वर्णनात्मक स्वरूपात गोळा केली जाते. यालाच कार्यविश्लेषण असे म्हटलं जात असतं. प्रत्येक कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यामध्ये कोणते गुण, पात्रता, क्षमता व कौशल्य लागतील याचा अभ्यास केला जातो. कार्यविश्लेषणात प्रामुख्याने कार्यवर्णन व कार्याचे विवरण अशा दोनच बाबींचा समावेश होत असतो. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाकडून विविध कार्य केली जात असतात. त्यामध्ये कार्यविश्लेषणाचा देखील समावेश होत असतो. कार्यविश्लेषण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामाचे छोटे छोटे घटक अथवा तुकडे पाडून कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचा अतिशय बारकाव्याने अभ्यास करणे होय. या वरील विवेचनावरून आपल्या असं लक्षात येईल की कार्यविश्लेषणामध्ये कार्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतींचा छोट्या छोट्या भागामध्ये अभ्यास केला जात असतो. नक्की कार्यविश्लेषण म्हणजे काय यासाठी आपण एका व्याख्येचा अभ्यास करणार आहोत. डेल यॉडर यांनी सांगितलेली ही व्याख्या आहे. कार्यविश्लेषण ही अशी पद्धती आहे ज्यामध्ये एखाद्या कामाशी संबंधित विविध घटक पद्धतशीरपणे शोधले जातात व ते नमूद केले जातात. कधीकधी यालाच कार्य अभ्यास असे देखील म्हटले जाते, ज्यामध्ये कोणते काम, प्रक्रिया, जबाबदाऱ्या तसेच कर्मचारी आवश्यकता इत्यादी संदर्भातील तपासण्याकरिता काळजी घेण्याचे सुचविले जाते. विद्यार्थी मित्र हो, या व्याख्येनुसार एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये एखाद्या कामाशी संबंधित घटक शोधणं, त्यासाठी लागणारे कर्मचारी, प्रक्रिया इत्यादींची आवश्यकता काय आहे हे सुचविणं म्हणजे कार्यविश्लेषण होय. तर अमेरिकेचे मजूर खाते यांनी कार्यविश्लेषणाची एक साधी व्याख्या केली आहे. एखाद्या विशिष्ट कामाच्या स्वरूपाबाबत निरीक्षण करून योग्य ती माहिती संकलित करणे म्हणजे कार्यविश्लेषण होय. यासाठी कर्मचाऱ्याने यशस्वी कामगिरी करून दाखवण्यासाठी कोणते कार्य पूर्ण करायचे आहे आणि त्यापासून कोणते कौशल्य, ज्ञान, क्षमता आणि जबाबदारी दाखवणे आवश्यक आहे याची निश्चिती म्हणजे कार्यविश्लेषण होय. तसेच त्यातूनच दुसऱ्या कामात आणि कामातील फरक देखील दाखविला जात असतो. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे कोणतं कौशल्य, ज्ञान, क्षमता असावी आणि त्याची जबाबदारी पूर्ण करण्याची निश्चिती करणं यालाच कार्यविश्लेषण असं म्हटलं जात असतं. कार्यविश्लेषणाची साधी व्याख्या लक्षात घेण्यासाठी आपण या ठिकाणी कामाचे विविध भागामध्ये तुकडे पाडणं याला कार्यविश्लेषण असं म्हणतात अशी व्याख्या समजून घेऊ शकतो. या कार्यविश्लेषणाची व्याप्ती अधिकच या कार्याची ओळख आपणास करून देऊ शकते आणि म्हणूनच कार्यविश्लेषणाची व्याप्ती या मुद्द्याकडे आपण आता वळणार आहोत. कार्यविश्लेषणाच्या व्याप्तीमध्ये एकूण 8 मुद्द्यांचा समावेश होतो. यामध्ये पहिला मुद्दा आहे कार्याची ओळख. यामध्ये कार्याचे नाव, स्थळ, कार्याचा कोड क्रमांक, संक्षिप्त नाव, विभाग आणि युनिट इत्यादीचा समावेश होत असतो. तर दुसऱ्या घटकामध्ये कार्य सारांश. यामध्ये थोडक्यात कार्यामध्ये समाविष्ट असलेले घटक, अधिकार, जबाबदाऱ्या आणि समस्या इत्यादींचा समावेश केला जातो. तिसरा घटक एखाद्या विशिष्ट कामगार काय करतो किंवा कामगाराच्या कामाची माहिती. या माहितीमध्ये एखादा विशिष्ट कामगार करत असलेले विशिष्ट काम, त्याच्याकडे सोपविलेल्या जबाबदाऱ्या, यामध्ये संबंधित वेळ आणि महत्त्व
त्याचा सोपेपणा, दैनंदिन कामकाजातील गुंतवणूक, त्याची इतरांप्रती असलेली जबाबदारी इत्यादींचा समावेश कर्मचाऱ्याच्या कामामध्ये होत असतो. चौथ्या मुद्द्यामध्ये कार्य कर्तव्य. कार्य विश्लेषणामध्ये एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कर्तव्य तसेच प्रत्येक कर्तव्याची संभाव्य वेळ याबाबतची माहिती यामध्ये दिलेली असते. पाचवा मुद्दा आहे कामगार वापरत असलेली उपकरणे आणि माल. कामगार कार्य करत असताना कोणता माल आणि कोणती उपकरणे वापरू शकतो याचा तपशील या ठिकाणी दिलेला असतो. यामध्ये धातू, प्लॅस्टिक, धान्ये, धागे, मिलिंग मशीन, टेस्टर्स, पंच, मायक्रोमीटर यासारख्या साधनांचा देखील समावेश होत असतो. म्हणजेच कामगार आपले काम करत असताना कोणकोणती उपकरणे आणि माल वापरेल याचा यामध्ये समावेश होत असतो. सहावा मुद्दा आहे कार्य मूल्यमापन. या मुद्द्यामध्ये हाताळणे, स्वच्छता करणे, धुणे, भरवणे, हलविणे, छिद्र पाडणे, व्यवस्थित उभारणे यासारखी कार्य या स्वरूपाच्या कामकाजांवर विशेष भर दिला जातो. एखादा कर्मचारी करत असलेल्या कामाचे मूल्यमापन वर सांगितल्याप्रमाणे केलं जात असतं. सातव्या मुद्द्यामध्ये वैयक्तिक बाबींची आवश्यकता. यामध्ये अनुभव, घेतलेले प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप, शारीरिक बळ, समन्वय, शारीरिक मागण्या, बौद्धिक क्षमता, सामाजिक कौशल्य इत्यादीचा समावेश केला जात असतो. तर शेवटच्या घटकामध्ये कार्यसंबंधाचा समावेश होतो आणि म्हणूनच एखाद्या कामाचा इतर कामांशी असलेला संबंध म्हणजेच वरिष्ठ, कनिष्ठ यांच्याशी असलेला संबंध इत्यादीचा समावेश या कार्यसंबंधामध्ये होत असतो. अशा प्रकारे या 8 मुद्द्यांच्या साह्याने कार्यविश्लेषणाची व्याप्ती आपल्याला विशद करता येत असते. यानंतर कार्यविश्लेषणाची प्रक्रिया. कार्यविश्लेषण नेमकं कशा प्रकारे करायचं यासाठीचे काही मुद्दे आता आपण अभ्यासणार आहोत. यातील पहिला मुद्दा आहे कामासंबंधी माहिती गोळा करणं. कोणत्याही कामासंबंधी सर्व माहिती गोळा करणे हे तात्विक काम असते. संघटनेचा तक्ता, प्रत्येक वर्गाचे कार्य इत्यादी माहिती यात असावी लागते. संघटनेच्या तक्त्यानुसार त्याचे पद व इतर कार्याशी नाते दाखवले जाते. कामाच्या वर्गीकरणामध्ये कार्याचे सर्वसाधारण स्वरूप देखील दाखवले जात असते. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये कामासंबंधी असलेली सर्वसाधारण माहिती गोळा करण्याचे कार्य यामध्ये केलं जात असतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही निवडक पदांच्या कार्याचे विश्लेषण केलं जातं. संस्थेतील सर्वच कार्य विश्लेषण करणं तसं अवघड काम आहे आणि म्हणूनच काही निवडक कार्य घेऊन त्यांचं विश्लेषण या दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं जात असतं. तिसरा टप्पा आहे कार्य विश्लेषणाची माहिती गोळा करणं. या पायरीमध्ये कार्याची वैशिष्ट्ये, कर्मचाऱ्यांचे कार्यात्मक वर्तन याविषयीची माहिती गोळा केली जात असते. तर चौथ्या टप्प्यामध्ये कार्याचे वर्णन निश्चित केले जाते. प्रत्येक कार्यासंबंधीची जबाबदारी, कर्तव्य, कार्याचे घटक या पायरीमध्ये निश्चित केले जात असतात. त्या पदावर येणाऱ्या व्यक्तींना या वर्णनानुसार दिलेली सर्व कार्य पूर्ण करणं अपेक्षित असतं. तर पाचव्या टप्प्यामध्ये कार्याचे निर्देशक विकसित करणे याचा समावेश होतो. वरील कार्यांमध्ये तयार केलेल्या वर्णनातून विविध प्रकारचे कार्यनिर्देशक तयार केले जातात. कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारची वैयक्तिक गुणवत्ता व कौशल्य लागतात याचे निकष या निर्देशांकामध्ये दिलेले असतात. तर शेवटच्या मुद्द्यामध्ये व्यक्तिगत निर्देशक विकसित करणे या टप्प्यामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी योग्य असलेल्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता, अनुभव इत्यादी गोष्टी दिलेल्या असतात. कमीत कमी एवढी गुणवत्ता असलेले कर्मचारीच एका कामासाठी योग्य ठरू शकतात. अशा सर्व बाबी यामध्ये समाविष्ट होत असतात. विद्यार्थी मित्रहो, कार्यविश्लेषणाची प्रक्रिया तशी सोपी वाटत असली तरी तितकीशी सोपी नाही. कारण यामध्ये माहिती गोळा करणे, कार्याचं विश्लेषण करणं, कार्यविश्लेषणाची माहिती गोळा करणं, कार्याचं वर्णन निश्चित करणं,
कार्याचे निर्देशक विकसित करणं आणि व्यक्तिगत निर्देशक विकसित करणं या सर्वच मुद्द्यांचा समावेश केला जात असतो. यानंतर आपण कार्यविश्लेषणाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. कार्यविश्लेषण ही किचकट बाब असली तरी ती उत्पादन व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. ही बाब पूर्ण केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी व्यवसाय संस्थेला प्राप्त होतात आणि म्हणूनच कार्यविश्लेषणाच्या महत्त्वामध्ये पहिला मुद्दा सांगितला जातो, मानवी बळाचं नियोजन. कार्यविश्लेषणामध्ये मानवी बळाच्या नियोजनाची आखणी केलेली असते आणि म्हणूनच मानवी बळाच्या नियोजनासाठी कार्यविश्लेषण हे उपयुक्त ठरत असतं. दुसरा मुद्दा आहे कामगारांची भरती, निवड व त्यांना कामावर पाठविणे. या मुद्द्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचा उद्देश योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा असतो. योग्य कामासाठी योग्य कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रत्येक कार्याच्या गरजा व त्यासाठी आवश्यक पात्रता असलेले कर्मचारी यांचा शोध घेण्याचं कार्य यामध्ये केलं जातं आणि म्हणूनच कार्यविश्लेषणाला महत्त्व आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशिक्षण व विकास. एखादं कार्य समाधानकारकरित्या पूर्ण करण्यासाठी कार्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणके लागतात. कार्याचं प्रमाण ठरविल्यानंतर त्यानुसार कामगारांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. कार्यविवरण व कार्यवर्णनामध्ये विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी देखील दिलेल्या असतात. याच बाबींचा यामध्ये समावेश होतो आणि म्हणून प्रशिक्षण आणि विकासासाठी कार्यविश्लेषणाचे महत्त्व आहे. चौथा मुद्दा आहे वेतनाचा आधार. कार्यविश्लेषण हे वेतनाचा आधार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला काम ठरवून दिल्यानंतर तो त्याचे काम कितपत योग्य पद्धतीने करतो त्यानुसार कार्यविश्लेषण करून त्याला योग्य वेतन ठरविले जात असते आणि म्हणूनच कार्यविश्लेषण हे वेतनाचा आधार आहे. पाचवा मुद्दा आहे गुणमूल्यांकन. प्रत्येक कार्यासाठी लागणारे ठराविक प्रमाण ठरविणे हे कार्यविश्लेषणामध्ये अंतर्भूत असते. हे प्रमाण ठरविल्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करता येते. प्रमाण कार्याच्या आधारे पर्यवेक्षक आणि फोरमन यांच्या कामाचे व त्यांच्यातील गुणांचे मूल्यमापन करू शकतो आणि म्हणूनच कार्यविश्लेषणाला महत्त्व आहे. सहावा मुद्दा आहे कार्याची रचना किंवा डिझाईन ठरविणे. या मुद्द्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञ कार्यमूल्यांकनाच्या आधारे मिळवलेल्या कार्य माहितीवरूनच कार्याची रचनेची रूपरेषा ठरवित असतो. कार्य विश्लेषणामुळे थकवा व हालचाल अभ्यास करण्यासही मदत होत असते. तसेच त्यावरून कामाचे स्वरूप व काम कोणत्या परिस्थितीत करणे योग्य ठरते हे सुद्धा ठरविता येत असते. सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षा व आरोग्य. कार्य विश्लेषणामुळे प्रत्येक कार्याचे अनेक छोट्या भागांमध्ये विभाजन केले जाते आणि त्यामुळेच कोणत्या ठिकाणी सुरक्षेची आवश्यकता आहे व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कोणते घटक महत्त्वपूर्ण आहे हे ठरविता येते आणि म्हणून कार्य विश्लेषणाला महत्त्व आहे. आठवा मुद्दा आहे शिस्त. प्रत्येक कारखान्यात किंवा व्यवसाय संस्थेमध्ये शिस्त असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिस्त निर्माण करण्यासाठी कार्य विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच कार्य विश्लेषणामुळे कारखान्यातील शिस्त अबाधित राहते असं आपण म्हणतो. कार्यविश्लेषणाच्या महत्त्वाचा नववा मुद्दा आहे नवीन कार्यास उपयुक्त. कारखान्यामध्ये नेहमीच्या कार्याशिवाय जर एखादं नवीन कार्य केलं जाणार असेल तर त्याचं देखील मूल्यांकन केलं जातं आणि त्या मूल्यांकनानंतर कोणत्या जुन्या कार्याच्या ते समकक्ष आहे हे देखील ठरवलं जात असतं आणि म्हणूनच नवीन कार्यासाठी कार्यविश्लेषण उपयुक्त असते. 10. औद्योगिक शांतता. कार्यविश्लेषणाच्या महत्त्वाचा शेवटचा मुद्दा औद्योगिक शांतता. कार्यविश्लेषणामुळे समान स्वरूपाची कार्य एकत्र करून त्यांच्यासाठी वेतन निश्चित केले जाते. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होण्याची शक्यता नसते. समजा कारखान्यामध्ये एखाद्या वेळी
वेतनाच्या तफावतीमुळे काही संघर्ष निर्माण झाले असतील किंवा होत असतील तर ते कार्य मूल्यांकनाच्या आधारावरती सोडविले जात असतात. तसेच कारखान्यातील संघर्ष मिटवण्यासाठी देखील कार्य विश्लेषणामुळे यंत्रणा निर्माण केली जाऊ शकते आणि यामुळे कारखान्यातील कामगार व मालक यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे कार्य विश्लेषणाचे मानवी बळाचे नियोजन करणं, कामगारांची भरती, निवड व कामावर पाठविणं, प्रशिक्षण व विकास करणं, वेतनाचा आधार, गुणमूल्यांकन करणं, कार्याची रचना किंवा डिझाईन ठरविणं, सुरक्षा आणि आरोग्यविषयक कार्य, शिस्त राखणं, नवीन कार्यास उपयुक्त आणि औद्योगिक शांतता निर्माण करणं यासारखे महत्त्वाचे मुद्दे आपणास सांगता येतील.